We'll open our Bibles to Psalm chapter 18, verse 32. It is God who gives me strength and makes my way perfect. स्तोत्रसंहिता 18:32 मध्ये लिहिलंय, तोच देव बलाने माझी कंबर बांधतो आणि माझा मार्ग पूर्ण करतो. Praise God. देवाला धन्यवाद. This verse reminds us हे वचन आपल्याला आठवण करून देतं that no matter how difficult life gets, की आयुष्य जरी कितीही अवघड झालं, God is the source of our strength. तरी देखील परमेश्वर आपल्या सर्व बलाचा स्रोत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He can clear every obstacle in your path. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तो लांब करू शकतो. God can change every one of your situation. परमेश्वर तुमच्यातल्या प्रत्येकाची परिस्थिती बदलू शकतो. God can make a way where there is no way. आणि जिथे मार्ग नाही तिथे मार्ग देव काढू शकतो. Even where it is impossible. जिथे अशक्य आहे, Impossible things become possible when God is around you. तिथेही अशक्य गोष्टी शक्य होतात जेव्हा देव आपल्या अवतीभोवती असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Obstacles are part of everyone's life. अडचणी प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे. No one is exempt from challenges. आणि कोणी आव्हानापासून सुटलेलं नाही. Not even the kindest or most faithful people. अगदी दयाळू किंवा अगदी विश्वासू माणसं सुद्धा आव्हानांपासून सुटलेली नाहीत. But these obstacles, या ज्या काही अडचणी येतात, they are not meant to destroy you. त्या अडचणी काही तुमचा नाश करायला येत नाहीत. Instead, they are opportunities to lean on God. तर त्या अडचणी म्हणजे एक संधी असते, आपण देवाचा आधार घेऊन जगायची संधी. Troubles come त्रास येतात, not to destroy you, आपला नाश करायला त्रास येत नाहीत, but that you may run to God, पण आपण देवाकडे धावावं म्हणून त्रास येतात. that you may seek His guidance की तुम्ही देवाचं मार्गदर्शन शोधावं and trust Him to be the only refuge and strength in times of trouble. आणि विश्वास ठेवावा देवावर की माझ्या संकट समयी माझं एकमेव आश्रयस्थान माझा देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Our greatest glory is not in never falling, आपला सगळ्यात मोठा गौरव आणि वैभव न पडण्यामध्ये नाहीये, but in rising every time we fall with the strength of God. पण ज्या दरवेळेला आपण पडतो त्या दरवेळेला देवाच्या शक्तीनं परत उभं राहण्यामध्ये आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It doesn't matter मग काही फरक पडत नाही what lies ahead of you, तुमच्या समोर काय आहे, what lies behind you. तुमच्या पाठीमागे काय आहे. If you only know who is walking with you. जर फक्त तुम्हाला कळेल की तुमच्या सोबत कोण चालत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You never truly know how strong you are आणि खरोखर तुम्हाला कळणार नाही तुम्ही किती बलवान आहात until you encounter God face to face. जोपर्यंत तुम्ही देवाला समोरासमोर बघत नाही, देवाची तुमची भेट होत नाही तोपर्यंत. A true hero is not someone who is perfect or powerful, खरा हिरो असा कोणीतरी नाहीये की जो परिपूर्ण आहे, सामर्थ्यवान आहे, असा नव्हे, but someone ordinary who has an extraordinary God on his side. पण असा कोणीतरी साधा माणूस की ज्याच्या बाजूने असाधारण अलौकिक देव आहे, तो खरा हिरो आहे. Your strength comes in your trust in God. तुमची ताकद तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्यातून येते. The more closer you come to God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ याल the stronger you are. तेवढे तुम्ही बलवान आणि बळकट व्हाल. The farther away you go from God, जेवढे तुम्ही देवापासून लांब जाल the weaker you become. तेवढे तुम्ही अशक्त व्हाल. When you lean on God, जेव्हा तुम्ही देवाचा आधार घ्याल you will not easily collapse. तेव्हा तुम्ही सहजासहजी पडणार नाही. When a weak person kneels down before God, जेव्हा अशक्त माणूस देवासमोर गुडघे टेकतो, God lifts him up and strengthens तेव्हा him. देव त्याला उचलतो, देव त्याला ताकद देतो. God wants to strengthen the neglected class of the society. परमेश्वर समाजातल्या दुर्लक्षित माणसांना ताकद देऊ इच्छित आहे. God wants to strengthen the broken hearts. देवाला तुटलेल्या हृदयांना ताकद द्यायची आहे. He can turn your weakness into strength. परमेश्वर तुमचा अशक्तपणा शक्तीत बदलू He शकतो. can turn your struggles into victory. परमेश्वर तुझे संघर्ष विजयात बदलू He शकतो. can turn your pain into purpose. परमेश्वर तुझ्या वेदना संकल्पात बदलू शकतो. So trust Him म्हणून देवावर विश्वास ठेवा, and you will rise stronger every time. म्हणजे दर वेळेला तुम्ही असे बलवान होऊन वर याल. Praise God. देवाला धन्यवाद. There will be times अशा काही वेळा येतील when you feel like giving up. जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की आता मी हार मानणार You आहे, may question आणि तुम्ही प्रश्नही विचाराल whether all your effort is worth it. की माझे सगळे परिश्रम मी करतोय ते काही कामाचे आहेत का, पण नाही. Especially when people criticize you आणि खास करून माणसं जेव्हा आपली निंदा नालस्ती करायला लागतात or when you face opposition. किंवा जेव्हा आपल्याला विरोध व्हायला लागतो, Trials will come, समस्या तर आयुष्यात येणारच आहे, but you must press on with God. पण तुम्ही देवासोबत पुढे पुढे गेलं पाहिजे You need to call on His name
आणि तुम्ही देवाचा धावा केला पाहिजे and trust in His strength. आणि देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे And you need to believe that He will carry you through. आणि भरोसा ठेवला पाहिजे की देव मला उचलेल, देव मला बघेल. Faith is a great elevator. विश्वास एक फार उन्नती देणारा घटक आहे बेटा. Once God speaks to you, आणि एकदा का देव तुमच्याशी बोलला ना, once God touches you, एकदा का देवाने तुम्हाला स्पर्श केला ना, a nobody becomes somebody. मग जो शून्य असतो ना त्यालाही काहीतरी देव बनवतो. A weak person becomes strong. अशक्त माणूस सुद्धा शक्तिमान होतो. Whatever is happening in your life, जे काही तुझ्या आयुष्यात चाललेलं आहे God can make it happen. परमेश्वर ते घडवून आणू शकतो. Trust in Him. देवावर विश्वास ठेवा. When you believe that God can do it for you, जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल की देव माझ्यासाठी हे करेल, believe. विश्वास ठेवा. Believe He will do it for आता you. विश्वास ठेवताय ना तर नीटच विश्वास ठेवा की देव माझ्यासाठी करेल. Praise God. असं. Because God does not see the way you see. कारण देव ना तू बघतो तसं देव नाही बघत. When He calls, He supports you. आणि देवाने तुला बोलावलं की देव आधारही देतो. When He calls you, He supports देव you. तुला बोलवतो तेव्हा देव तुला आधार पण देतो. You didn't come here by तू accident. काय असा अपघाताने इथे आलेला नाही की फिरत होतो आणि आलो असं No, नाही. God called you. देवाने तुला हाक मारली आहे. God called you here. देवाने तुला इथे यायची हाक मारली आहे. Gideon's story reminds us गिदोनाची कहाणी आपल्याला आठवण करून देते that no matter how small or insignificant you are before the world, की तुम्ही जगासमोर किती लहान असाल, तुमची नावं किती लहान असो, तुमचं घराणं किती लहान असो, when you trust in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, He can use you to accomplish great things. देव तुम्हाला महान कार्य करण्यासाठी वापरू शकतो आणि हे सत्य आहे. नावाने, घराण्याने काही फरक पडत नाही. देव But पाहिजे. your struggles are the perfect opportunity for God to show you His power in your life. तुमचे संघर्ष म्हणजे परिपूर्ण संधी आहे. देवाने त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात दाखवायची संधी. In Isaiah 41 verse 10, यशा 41:10 मध्ये God said, देव बोललाय, do not fear, भिवू नका, for I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Do not be dismayed, घाबरू नका, नाराज होऊ नका, for I am your God. कारण मी तुमचा देव I आहे. will strengthen you. मी तुम्हाला शक्ती I देईन, will help you. मी तुम्हाला मदत करीन. And through the resurrection of Jesus, आणि येशूंचं जे पुनरुत्थान झालं, Jesus offers you new life now. त्यातून येशू आत्ता तुम्हाला नवीन जीवन देतायत. Jesus offers a new life of freedom now. आत्ता आझादीचं, मोकळीकतेचं नवीन जीवन आत्ता ऑफर अजून पण आहे. येशू तुम्हाला देतायत. That offer is open. ती ऑफर उघडी आहे, अजून पण आहे. येशू नवीन जीवन द्यायला तयार आहेत. In Him you will find strength to overcome the world. त्याच्यामध्ये तुम्हाला जगावर मात करायची शक्ती मिळेल. In Him you will have the courage to rise. त्याच्यामध्ये तुम्हाला वर यायची ताकद आणि धीर मिळेल. In Him you will find grace to live victoriously. त्याच्यामध्ये तुम्हाला विजयी जीवन जगायची कृपा मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how weak the world has made you, आणि जगाने तुम्हाला किती कमकुवत, लाचार आणि अशक्त केलं असेल ना, remember one thing. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, Jesus has won the battle. येशूंनी युद्ध जिंकलेलं आहे. He has defeated the devil. येशूनी सैतानाला हरवलेलं He आहे. is victorious. येशू विजयी आहे. He will take your weakness येशू तुमचा अशक्तपणा घेतील and give His strength to you. आणि त्याची शक्ती तुम्हाला देतील. You are not alone on this earth. या जगात तुम्ही एकटे नाही. Let people leave you. लोक तुम्हाला सोडून गेले जाऊ दे. Let your family leave you. अगदी घरचे लोक आणि फॅमिली सुद्धा सोडून गेली तर जाऊ Let द्यायचं. your children leave you. सख्खी मुलं सुद्धा सोडून गेली ना तर जाऊ दे. Don't worry. काळजी नाही करायची. Jesus is enough. येशू आहेत ना आपल्यासाठी, बास झालं. Jesus is enough. येशू आपल्यासाठी बास आहेत. कैसे Praise भी God. जीसस के साथ कैसे भी जी लेंगे बेटा, जिसको जाना है जाने दे. And when Jesus calls us, He does not just forgive us. आणि येशू जेव्हा आपल्याला बोलवतात, हाक मारतात, तेव्हा फक्त आपल्याला क्षमा करतात असं नाही. He strengthens us by His presence. येशू त्यांच्या सहवासाने आपल्याला शक्ती देतात. Jesus has come here to stay with you. येशू आज इथे आले तुझ्या सोबत राहायला. His victory over sin, आणि येशूंनी जो विजय पापावर घेतला it became our victory. तो आपला विजय झाला. He fills us with His Spirit. येशू त्याच्या आत्म्याने आपल्याला भरतात. He empowers us to live a victorious आणि life. येशू आपल्याला विजयी जीवन जगायला सामर्थ्य देतात. He helps us to walk in power on this earth. आणि येशू आपल्याला सामर्थ्याने या जगामध्ये चालायला मदत In करतात. the name of Jesus, you can defeat the devil from your life. येशूंच्या नावात तुम्ही सैतानाला स्वतःच्या जीवनातून हरवू शकता. Praise God. देवाला धन्यवाद.